हॅलो गाईज, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि कैलास मंदिर म्हणजे एलोरा केव्ज आपण कव्हर केलेलं आहे। तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये आपण काय करतोय ते आता पुढे जाऊन समजेल तुम्हाला। तर इथून सध्या एलोरा केव्जमधून निघालो आहे आणि आता नाश्ता वगैरे केला आहे, तो घरून उपवासाचा आम्ही आणलेला तेच खाल्लं आहे आणि आता निघालो आहे। आता शिर्डीलाच ना, तर आम्ही शिर्डीलाच चाललेलं, आमचं जरा दुसरीकडे जायचं होतं नाही, तिकडून नंतर शिर्डी करायची होती। तर शिर्डी आम्ही डायरेक्ट आधी शिर्डीलाच निघू, मग नंतर मग कसं काय ते पॉसिबल होईल तसं आपण प्लेसेस कवर करूया। ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत असेच राहा आणि मम्मी खाण्यात मागे बिझी आहे, रगडते बस। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, याच्यात पण तुम्हाला मजा येईल। आता आपण जाताना पण बघूया कुठच्या रूट भेटतोय तो। आपल्याला एक्झिट आला आहे शिर्डीसाठी। Take the exit toward National Highway 752G. लेफ्ट आपण मारणार आहोत, एकदम गोल फिरून आपल्याला परत ते आता टोल। In 600 meters, keep right at the Y junction to continue toward National Highway 752G. परत टोल आला, टोल नाक्यावर Turn right at the fog. हे आता कुठे वरती ना, Continue for 10 kilometers. नाही, कोपरगाव आहे, शिर्डी समोर आहे। इथून 10 किलोमीटर दूर आहे आपल्याला शिर्डी। रस्ता बघा कसा कचको झाला आहे, भारी। चल, असं वाटतंय परत महाराष्ट्रात आलोय का सांग। आता इथून तरी नशीब जवळ तरी त्या रस्त्याची सवय झाली, त्याच्यावर वांदे झाल्यावर आई आई माझी। हा बाबा, आता जस्ट पोचलोय शिर्डीमध्ये आणि इथे आता हॉटेलला रूम बनलेले आहे। सगळ्यात कमी रेंजमध्ये हा इकडे भेटला आपल्याला, साई सागर काहीतरी 4 बेडचा काहीतरी 800ला आहे। सकाळी काहीतरी 7-8ला आपण निघणार आहे, तर बॅगा ठेवायला आणि फ्रेश व्हायला करून घेतला। तर मॅडमच्या झोपल्यात। असा रूम आहे 2 बेडचा, आमच्या चौघांना होऊन जाईल। म्हणजे टी व्ही आहे, टी व्ही सिरियल बघायला, असा मागचा व्ह्यू आहे। तर आता फ्रेश वगैरे होऊ, नंतर मग रात्री उपास सोडायला डायरेक्ट साई भोजनालयाला आपण जाऊया। योगा उगतो आला आहे आपला उपास सोडायचा आज डायरेक्ट साईच्या प्रसादाने। संध्याकाळचे वाजले 7 आणि इथं वातावरण एकदम थंडीचं आहे। समोर बघा व्ह्यू कसला आहे चंद्राचा, इथे खाली गोटे आहेत, इथे पण गोट आहे, गाईचे बीचे आवाज येत आहेत। इथे शेती आहे, फार्म आहे एकदम। लोकेशन मस्त एकदम, बॅकग्राऊंडला मच्छर आहेत थोडे थोडे। आता रूमवरनं फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालो आहे मंदिराच्या जे भोजनालय आहे तिकडे प्रसादी जेवायला, आणि दर्शन आपण उद्या सकाळी करणार आहोत। आता आपण तिकडे चालू जेवायला, चला आपण निघूया। चला, मंदिर इथून 5-10 मिनिटावर आहे, तर आम्ही चालतच चाललो आहे। तर बोलो वॉकिंग पण होऊन जाईल आणि जेवून झाल्यावर जेवण पण जिरेल। आता आम्ही असंच चालत चाललो। तर पोचलो आपण आता प्रसादालयाला, समोरच आहे इथं 5 मिनिटावर तिकडे दाखवतो।
घेतल्यात. पाय मागे घे ना मग. पाय मागे घे, पाय मागे घे. चलो किती आहे 10 रुपये तिकीट काउंटर? 10 रुपये तिकीट. किती मिनिटात आहे?
आत्ताच आम्ही जेवण वगैरे निघालो तिथे वरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लढाया करताना ज्या सामग्री वापरल्या तलवार वगैरे त्याचं प्रदर्शन होतं. मग तिथे आम्ही गेलो. तिथे तिकीट आपली 10,000 रुपये होती. आम्ही ते बघितलं. आता आलो आहे हायवेला. इथून आपलं हॉटेल एक 5-1 मिनटावर असेल फक्त. तर आपण तिकडेच चाललो आहे. आणि आम्ही तिकडे प्रदर्शनला गेलेलो तेव्हा त्याने आमच्या इथे टिक्का लावला म्हणजे चंद्रकोर लावली. कशी वाटते ती पण सांगा. तिला पण लावली ना बघा. मला सूट होते की नाही सांगा म्हणजे मी कंटिन्यू लावत जाईल.